असं बघितलं तर का भारतीय जनता पार्टीचं सरकार आल्यापासून आमचे पहिले नगराध्यक्ष अभिषेक भैया झाले आणि ह्या रोडमध्ये यायला येत नव्हतं. या रोडवर चिखल होता. पहिल्यांदा 30 लाख रुपयाचा निधी ह्या रोडला त्यांनी दिला आणि परत काँग्रेस सरकार असताना सुद्धा त्यांनी कधीच इथे एक खडा टाकला नाही गावात. विकासाचा बघितलं तर आजपर्यंत 70 कोटी रुपये त्यांनी पक्षाला दिले. आता 20 कोटी रुपये मंजूर केले. अतिवृष्टीचं अनुदान दिलं 18,000 रुपये. घरकुल दिले. आज एवढे गावात दिले घरकुल की हिशोब नाही आमच्या गावात. पण बारीक वस्ती मोठ्या वस्त्या जिथं जिथं गरज आहे तिथे या सरकारनं नगराध्यक्षानं पहिल्या सोयीसुविधा पुरविलेल्या आहेत. आता नगराध्यक्ष म्हणून कोण उभा टाकले? आता शोभाताई आकनगिरे उभारल्यात. कोणत्या पक्षाचे? हे भारतीय जनता पार्टीचे आहेत. आणि विरोधक काँग्रेसचे पण आहेत, माने म्हणून आहेत. तर काँग्रेसनं ह्या गावचा विकास कधीच केला नाही. आमदार मागल्या काळात 5 वर्षे होते, 10 वर्षे आमदार झाले. एवढा निधी आम्हाला कधी आले नाहीत. त्यांचे भाऊ पालकमंत्री होते काँग्रेस सरकार असताना, एकदाही ह्या मतदारसंघात फिरकेले नाहीत. जो विकास झाला तो भाजप सरकारच्या काळातच विकास झाला. म्हणते रेणापूरचं वातावरण बीजेपीला चांगलं आहे. हां, बीजेपीचे नगराध्यक्ष होऊ शकते. ते काय कारण? कारण विकासामुळं मत विकासाला आहे, माणसाला नाही. सध्याचं म्हणजे भाजपाचा विषयच मोठा आहे. काय केले त्यांनी? काय आता सध्या कोण उभा टाकले? सध्या म्हणजे भाजपाच्या नगराध्यक्ष शोभाताई श्याम आकनगिरे. आता हे सभा मंडपाचं काम चालू आहे. कोण दिले त्यांना फंड वगैरे? कोण दिले? काही रमेश अप्पा कराड आमदार आपले. विकास बराच झाला असं वाटतंय तुम्हाला? चांगला झालाय. येईल आणि विकास करा रेणापूरचा. खरी मुख्य लढत तर काँग्रेस आणि बीजेपी मध्येच आहे. हां, आणि आत्ताच काही सांगू शकत नाही कारण आणखीन 4-5 दिवस बाकी येतं. त्याच्यामध्ये सध्या तर दोन्हीचं बलाबल सारखं दिसतंय. आम्हाला वाटतं की बीजेपीचे पूर्ण उमेदवार यावे आणि अभिषेक भैया आकनगिरे यांची आई थांबलेली आहे ना, शोभाताई आकनगिरे नगराध्यक्ष व्हावा. काय केले त्यांनी काम? काही त्यांच्या कार्यकाळात अभिषेक भैया आकनगिरे नगराध्यक्ष असताना आम्हाला दलित वस्तीसाठी 1 कोटी रुपयाचे निधी आणि उपलब्ध करून दिलेलं हे मंदिर, भव्य दिव्य मंदिर त्यांच्याच कार्यकाळात झालेलं आहे. इलेक्शनचं वारं चालू आहे. रेणापूरमध्ये काय हाल आहे? रेणापूरमध्ये भारतीय जनता पार्टीचं वातावरण आहे. वातावरण अशासाठी आहे की फक्त विकास. की रेणापूरमध्ये एकूण 1200 घरकुल अध्यक्षाच्या अभिषेक आकनगिरेच्या रमेश अप्पाच्या कार्यकाळात आले. त्याच्यामुळे रेणापूरमध्ये प्रत्येक समाजाला न्याय मिळाला आहे. प्रत्येक वॉर्डामध्ये सिमेंट रस्ते जे आज मुंडे साहेबांनी रस्ते केले त्याच्यानंतर आज त्यांच्या कार्यकाळात सिमेंट रस्ते झाले, नाली झाली, घरकुल झाले आणि जेवढे मंदिर रेणापूर शहरात होते हार समाजाचे त्या प्रत्येक मंदिराचा जीर्णोद्धार झाला. एकही मंदिर राहिलं नाही. प्रत्येक समाजाने न्याय दिला. बौद्धनगरमध्ये 1 कोटीचं बौद्ध विहार बांधून दिलं. प्रत्येक समाजामध्ये आज मुस्लिम समाजामध्ये आत्तापर्यंत कुणीच काही दिलं नाही, पण आज मुस्लिम समाजासुद्धा 2.5 कोटी रुपये निधी भारतीय जनता पार्टीच्या काळात आला. Thank you.